Okay, so different errors in that energy meters. Errors in energy meter. Errors in energy meters. तर हे जे एरर आपण बघणार आहोत एनर्जी मीटर मधले, हे सर्व एरर कोणत्या मीटर मध्ये होतात? इंडक्शन टाइप एनर्जी मीटर मध्ये होतात. कुठल्या एनर्जी मीटर मध्ये होता? इंडक्शन टाइप, म्हणजे ज्याच्यामध्ये कोणती डिस्क असते? ॲल्युमिनियम डिस्क असते. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम डिस्क असते, त्याला म्हणतो आपण इंडक्शन टाइप एनर्जी मीटर. तर आपण हे एरर जे बघणार आहोत, तर ते कोणत्या एनर्जी मीटरचे बघणार आहोत? आपण इंडक्शन टाइप एनर्जी मीटरचे बघणार आहोत. कारण इंडक्शन टाइप एनर्जी मीटर मध्ये एरर्स हे खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे आपण आता गव्हर्नमेंटने काय केलं? इंडक्शन टाइप एनर्जी मीटर काढून टाकले आणि इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर मार्केटमध्ये आणले. त्याचा मागचा उद्देश असा आहे की जे एरर्स तयार होतात इंडक्शन टाइप मध्ये ते खूप प्रमाणात तयार होतात. सो इंडियन गव्हर्नमेंटने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं की इंडक्शन टाइप एनर्जी मीटर काढून हे इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर हे मार्केटमध्ये आणले. तर आपण जे एरर बघणार आहोत, तर ते कोणत्या मीटरचे बघणार आहोत? इंडक्शन टाइप एनर्जी मीटरचे आपण बघणार आहोत. कारण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एरर्स हे खूप कमी आहेत. इलेक्ट्रॉनिक मध्ये एरर्स हे खूप पर्सेंटेज, म्हणजे हार्डली 1% to 2% एरर असतात. पण इंडक्शन टाइप मध्ये एरर्स हे खूप प्रमाणात जास्त आहेत. सो आपण आज वन बाय वन एक एक एरर बघणार आहोत. सो फर्स्ट आहे फेज अँगल एरर. फेज अँगल एरर फर्स्ट आहे फेज अँगल एरर. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर. हो सर. ओके. सो फर्स्ट आहे फेज अँगल एरर. दिसतंय ना बोर्डवरचं सगळ्यांना? हँडरायटिंग दिसतंय ना? हो सर. हो सर. हो ओके. सर. सो फर्स्ट आहे फेज अँगल एरर. सेकंड आहे स्पीड एरर. सेकंड एरर आहे स्पीड एरर. थर्ड एरर आहे फ्रिक्शन एरर. फ्रिक्शन एरर. फोर्थ नंबर आहे क्रिपिंग एरर. क्रिपिंग एरर. फिफ्थ नंबर आहे टेम्परेचर एरर. टेम्परेचर एरर. आणि लास्ट वन आहे ओव्हरलोड एरर. ओव्हरलोड एरर. सो आपल्याला आज सर्व एरर्स बघायचे आहेत आणि त्या प्रत्येक एरर साठी कॉम्पेन्सेशन मेथड कोणती आहे, कॉम्पेन्सेशन मेथड ही कोणती आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. सो आपण वन बाय वन आज सर्व एरर्स आपण बघणार आहोत. सो फर्स्ट आहे फेज अँगल एरर. द फर्स्ट एरर इज फेज अँगल एरर. द फर्स्ट एरर इज फेज अँगल एरर. तर आता फेज अँगल एरर तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या लेक्चरला. थोडं काही आठवतंय? काही फेज अँगल एरर काही आठवतंय का तुम्हाला? यस, कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल का? फेज अँगल एरर मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं, कोणी सांगू शकेल का? The flux produced by shunt magnet which does not lag to voltage by 90 degree. Yes, yes, very good, very good. The answer is correct. प्रत्येक एनर्जी मीटर कडनं आपल्याला अपेक्षा काय असते एनर्जी मीटर कडनं? की त्या एनर्जी मीटरने आपल्याला करेक्ट रिडिंग दिलेलं पाहिजे. आपल्या एनर्जी मीटरने आपल्याला करेक्ट हे रिडिंग दिलेलं पाहिजे. आपल्याला एनर्जी मीटर कडनं अशी अपेक्षा असते. पण प्रॅक्टिकली जो फ्लक्स प्रोड्यूस होतो, फ्लक्स प्रोड्यूस बाय द शंट मॅग्नेट which does not lag the applied voltage by 90 degree. ओके, थेरॉटिकली असं जर असेल की जर तुमचा फ्लक्स हा शंट मॅग्नेट जो फ्लक्स प्रोड्यूस करतो, जर तो फ्लक्स अप्लाइड व्होल्टेज किंवा सप्लाय व्होल्टेजला जर 90 डिग्री असेल तरच तुमचं रिडिंग हे ऍक्युरेट असतं किंवा एरर त्याच्यामध्ये नसतो. ओके, पण प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. तर का पॉसिबल नाहीये? इट इज बिकॉज ऑफ कॉइल रेझिस्टन्स. कारण कॉइल, प्रत्येक जी कॉइल असते, शंट मॅग्नेट वरती कोणती कॉइल असते सांगा मला? शंट मॅग्नेट वरती कोणती कॉइल वाउंड असते? Pressure. व्हेरी गुड. द प्रेशर कॉइल विच इज वाउंड ऑन द शंट मॅग्नेट. तर त्या प्रेशर कॉइलच्या रेझिस्टन्समुळे, कॉइल रेझिस्टन्समुळे जो फ्लक्स असतो तो फ्लक्स एक्झॅक्टली 90 डिग्री लॅग राहत नाही. कशाला? सप्लाय व्होल्टेजला किंवा अप्लाइड व्होल्टेजला 90 डिग्री लॅग राहत नाही. त्यामुळे तुमचं मीटर हे आपल्याला चुकीचं रिडिंग देतं किंवा इनअॅक्युरेट रिडिंग देतं. त्याच एररला काय म्हणतो आपण? फेज अँगल एरर म्हणतो. क्लिअर? अंडरस्टँड? येस ऑर नो?
फेज अँगल एरर समजला का सगळ्यांना? फेज अँगल एररचा समजला का? वन्स अगेन आय टेल, लक्ष द्या सगळ्यांनी. दिस इज द फ्लक्स. ओके, मी एक रेफरन्स काढला फेजर. दिस इज द रेफरन्स व्होल्टेज फेजर, सप्लाय व्होल्टेज, अँड दिस इज द फ्लक्स प्रोड्यूस बाय द शंट मॅग्नेट म्हणजेच फाय एस एच. बट प्रॅक्टिकली दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज थेरॉटिकली असं असतं म्हणणं की जो फ्लक्स प्रोड्यूस करतो शंट मॅग्नेट तो व्होल्टेजला किती डिग्रीने लॅगिंग पाहिजे? 90 डिग्री लॅगिंग पाहिजे. दिस इज थेरॉटिकली. बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. तर का पॉसिबल नाही? व्हाय? कारण काय सांगितलं तुम्हाला मी? कारण काय सांगितलं? यस, कारण काय सांगितलं? बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. व्हाय? कारण काय सांगितलं मी तुम्हाला? इंटरव्ह्यूला पण विचारता प्रश्न. कशामुळे रिडिंग देते तुम्हाला ऍक्युरेट रिडिंग? का बरं लॅगिंग दाखवत नाही? फाय एस च्या व्होल्टेजला लॅगिंग नसतो. व्हाय? इट इज बिकॉज ऑफ रेझिस्टन्स ऑफ कॉइल. रेझिस्टन्स ऑफ कोणती कॉइल पण? यस, कोणती कॉइल? प्रेशर कॉइल. रेझिस्टन्स ऑफ प्रेशर कॉइल, पीसीच्या रेझिस्टन्स मुळे आपल्याला जो फायसेच असतो तो एक्झॅक्टली 90 डिग्री लॅगिंग राहत नाही व्होल्टेजला. म्हणून त्या एररला काय म्हणतो आपण? फेज अँगल एरर म्हणतो. त्या एररला काय म्हणतो आपण? फेज अँगल एरर म्हणतो. क्लिअर? एररचा मिनिंग समजला का सगळ्यांना? येस ऑर नो? फेज अँगल एरर समजला का? ओके. सो आता याच्यासाठी कॉम्पेन्सेशन मेथड कोणती आहे? कॉम्पेन्सेशन मेथड म्हणजेच काय की हा एरर कसा कमी करता येईल, त्यासाठी काय करावं लागेल? कॉम्पेन्सेशन मेथड त्यासाठी काय आहे? तर जो फ्लक्स दिसतोय तुम्हाला, फ्लक्स हा 90 डिग्री लॅगिंग करण्यासाठी आपण काय वापरू शकतो? बाय युजिंग शेडिंग रिंग आपण वापरू शकतो किंवा शेडिंग बँड आपण वापरू शकतो, विच इज प्लेस ऑन द सेंट्रल लिंब ऑफ शंट मॅग्नेट. आपण शंट मॅग्नेट तुम्हाला मी असं ड्रॉ करून दाखवलं होतं. दिस इज द शंट मॅग्नेट. दिस इज द शंट मॅग्नेट. ओके, ही कोणती कॉइल आहे? ही कोणती कॉइल वाउंड केली आपण? दिस इज द प्रेशर कॉइल. तर आपल्याला काय करायचं आहे? सांगा मला. आपल्याला जो फायसेच आहे, दिस फायसेच लॅग टू व्होल्टेज बाय एक्झॅक्टली 90 डिग्री. आपल्याला काय करायचं आहे? ऍक्युरेट रिडिंग देण्यासाठी एनर्जी मीटरने फायसेच हा एक्झॅक्टली 90 डिग्री लॅगिंग पाहिजे व्होल्टेजला. तर त्यासाठी सेंट्रल लिंब वरती काय करतात? शेडिंग बँड बसवतात. शेडिंग बँड हा कुठे लावतात? It is a place on the central limb of shunt magnet. This is the shading ring किंवा shading band. This is the shading ring. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला जातो, why shading ring is installed on the central limb. तर कुठे बसवतात शेडिंग रिंग? इट इज प्लेस ऑन द सेंट्रल लिंब. लक्षात ठेवा, हे झाले तुमचे लेफ्ट लिंब. दिस इज द राईट लिंब. हा काय तुमचा सेंट्रल लिंब म्हणजे सेंट्रल तुमचा पोर्शन. शेडिंग रिंग कुठे बसवतात? इट इज प्लेस ऑन द शेडिंग रिंग. तर शेडिंग रिंग बसवण्यामागचा उद्देश काय आहे? जो फ्लक्स प्रोड्यूस होतो बाय शंट मॅग्नेट तो व्होल्टेजला 90 डिग्री लॅगिंग ठेवण्यासाठी आपण काय करतो? शेडिंग रिंग बसवतो. क्लिअर? ओके, अंडरस्टँड? व्हाय शेडिंग रिंग इज युज्ड? शेडिंग रिंगचं मटेरियल कोणतं असतं? मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं. शेडिंग रिंगचं मटेरियल कोणतं असतं? इट इज मेड अप ऑफ कॉपर. लक्षात ठेवा, बिकॉज ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला जातो. इट इज मेड अप ऑफ कॉपर. कॉपरची शेडिंग रिंग ही वापरतात. तर दिस इज द फर्स्ट एरर. समजला का सगळ्यांना? येस ऑर नो? फर्स्ट एरर क्लिअर? येस सर. ओके, सर्वांना समजला का बॉईज? फर्स्ट एरर अंडरस्टँड? पुढचा घेऊ शकतो का मी? येस सर. ओके, तर नेक्स्ट एरर आहे आपला स्पीड एरर. एक एरर तुम्ही समजून घ्या. तुम्हाला या नोट्स मी आज टाकणार आहे कारण आपला युनिट नंबर 4 आज संपणार आहे. सो सर्वांनी लक्ष द्या. दिस इज द सेकंड स्पीड एरर म्हणजे काय? वाटलंस तर तुम्ही लेक्चर चालू असताना थोडं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून घेत चला तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये. आणि जेव्हा मी तुम्हाला नोट्स टाकणार आहे ग्रुप वरती, तेव्हा तुम्ही डिटेल सर्व थेअरी ती तुमच्या वहीमध्ये कॉपी करायची आहे. डिटेल तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लिहायचा आहे टॉपिक.
ओके. आफ्टर दॅट आहे स्पीड एरर. तर काय होतं, कधी कधी आपल्याला एनर्जी मीटरचा स्पीड हा प्रॉपर राहत नाही, अॅक्युरेट राहत नाही. कधी कधी स्लो पण होतो स्पीड आणि कधी कधी फास्ट पण स्पीड होतो. समटाइम्स इट इज बिकॉज ऑफ सम इंटरनल कॉजेस. काही इंटरनल कॉजेसमुळे काय होतो, आपल्या अल्युमिनियम डिस्कचा स्पीड हा फास्ट होऊन जातो कधी कधी, किंवा स्लो होऊन जातो. ओके, दिस इज द इट इज बिकॉज ऑफ इंटरनल कॉजेस. sometimes the speed of aluminum disc becomes too slow or too fast. कधी कधी एकदम जास्त फिरायला स्टार्ट होते तुमची डिस्क, किंवा एकदम कधी कधी स्लो फिरते. जरी तुमचा लोड हा कनेक्टेड आहे तरी पण तुमची डिस्क एकदम स्लो फिरते. तुम्ही काही इलेक्ट्रिसिटी वापरत पण नाहीये तरी पण तुमचं एनर्जी मीटरची डिस्क आहे ती एकदम फास्ट फिरते. तर त्या मागचे बिकॉज ऑफ इंटरनल कॉजेस. तर इंटरनल कॉजेस साठी आपण काय कॉम्पेन्सेशन करणार आहे, लक्ष द्या इकडे. कॉम्पेन्सेशन काय करणार आहोत, लक्ष द्या. अल्युमिनियमचा डिस्क आपण कशाने कंट्रोल करतो सांगा मला. अल्युमिनियम डिस्कचा स्पीड कशाने कंट्रोल करतो आहोत, डायग्राम मध्ये बघून सांगा मला. ब्रेक मॅग्नेट. यस, व्हेरी गुड. ओके, फॉर एक्झाम्पल आता मी एक डायग्राम ड्रॉ करतो परत. This is the shunt magnet, simple. In between them, this is the coil. Sorry, this is the aluminum disc. This is the brake magnet. This is the brake magnet, and this is the series magnet. Okay, this is the series magnet. The coil wound on. This is the pressure coil, and this is the ही कोणती कॉइल असते, करंट कॉइल. दिस इज द करंट कॉइल. अशी आपण डायग्राम काढतो. आणि हा स्वतः पैसे खिशात घेऊन गेलेत. जावा म्हणा हुडका, आता बसा तिकडं, मी नसते फोन उचलत आता. प्लीज टर्न ऑफ युअर माइक. हा काय असतो मधला तुमचा, व्हॉट इज दिस. हा काय आहे तुमचा, यस. हा काय आहे तुमचा, व्हॉट इज दिस. दिस इज द स्पिंडल. हा काय आहे तुमचा, स्पिंडल. हा स्पिंडल कुठे कनेक्टेड असतो सांगा मला. हा स्पिंडल कुठे कनेक्टेड असतो, यस. स्पिंडल कुठे कनेक्टेड असतो, आवाज येतोय का मला सगळ्यांना, आवाज येतो आहे का. हो सर. ओके, तर हा स्पिंडल कुठे कनेक्टेड असतो, रजिस्टरिंग मेकॅनिझम, म्हणजे जिथं आपला काउंट होतो, मीटरचा जो काउंट होतो, रिडिंग भेटतो आपल्याला, तो तिथं स्पिंडल तुमचा कनेक्टेड असतो थ्रू गिअर मेकॅनिझम. गिअर मेकॅनिझम थ्रू तो कुठे कनेक्टेड असतो, रजिस्टरिंग मेकॅनिझम किंवा काउंटिंग मेकॅनिझमला तो कनेक्टेड असतो. तर दिस इज द ब्रेक मॅग्नेट. हे काय आहे तुमचं, ब्रेक मॅग्नेट. दिस इज द ब्रेक मॅग्नेट. दिस इज द ब्रेक मॅग्नेट. तर ब्रेक मॅग्नेटचं काम काय आहे सांगा मला. ब्रेक मॅग्नेटचं काम काय आहे, कंट्रोल द स्पीड ऑफ अल्युमिनियम डिस्क. यस, व्हेरी गुड. इट इज युज्ड फॉर कंट्रोल द स्पीड ऑफ अल्युमिनियम डिस्क. अल्युमिनियम डिस्कचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण काय वापरतो, इथे ब्रेक मॅग्नेट वापरतो. ब्रेक मॅग्नेट वापरतो. सो जर तुमची डिस्क ही इफ अल्युमिनियम डिस्क रन फास्ट, जर तुमची डिस्क ही रन फास्ट होत असेल, त्या केसमध्ये काय करायचं, जर तुमची अल्युमिनियम डिस्क ही रन फास्ट होत असेल तर जो ब्रेक मॅग्नेट आहे तो ब्रेक मॅग्नेट काय करायची, ब्रेक मॅग्नेटची मुवमेंट काय करायची, कंट्रोल करायची. ब्रेक मॅग्नेटची मुवमेंट कशी ठेवायची, इनवर्ड डायरेक्शनला. इनवर्ड म्हणजेच काय, तो पुढे सरकवायचा. ब्रेक मॅग्नेटची मुवमेंट कशी ठेवायची, इट मूव्ह टू द इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शनला केल्यामुळे द मोर फ्लक्स लिंक्स विथ द ब्रेक मॅग्नेट, जो फ्लक्स तयार होतो शंट मॅग्नेटचा आणि सिरीज मॅग्नेटचा, तो कुठे लिंक होईल, ब्रेक मॅग्नेटला. ब्रेक मॅग्नेटला जास्त लिंक झाल्यामुळे काय होईल, विच प्रोड्युसेस द रिव्हर्स टॉर्क. रिव्हर्स टॉर्क तयार केल्यामुळे याचा स्पीड काय होईल, कंट्रोल होईल का नाही, यस. जास्त फ्लक्स लिंक झाल्यामुळे स्पीड कंट्रोल होईल का नाही सांगा मला, यस. जेव्हा तुमची पहिली कंडिशन कोणती, लक्षात घ्या. पहिली कंडिशन कोणती आहे, जेव्हा तुमची अल्युमिनियम डिस्क ही एकदम फास्ट फिरते, जोरात फिरते आहे, तेव्हा काय करायची, ब्रेक मॅग्नेट हा मुवमेंट असतो. ब्रेक मॅग्नेटचा हे काय
एक मुव्हिंग पार्ट आहे ब्रेक मॅग्नेट. ब्रेक मॅग्नेट तुम्ही इनवर्ड पण ठेवू शकता आणि आउटवर्ड बी ठेवू शकतात. जर तुमची डिस्क ही फास्ट फिरत असेल तर त्या केसमध्ये काय तुम्हाला काय सांगितलं, ब्रेक मॅग्नेट काय करायचं, यस ब्रेक मॅग्नेटची मुवमेंट कशी असेल, इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड म्हणजे आतमध्ये, इनवर्ड म्हणजे तो आतमध्ये सरकवायचा. ब्रेक मॅग्नेट आतमध्ये सरकल्यामुळे मोर फ्लक्स लिंक्स विथ द ब्रेक मॅग्नेट. मोर फ्लक्स आतमध्ये सरकल्यामुळे जास्त फ्लक्स लिंक होईल ना, बरोबर की नाही, येस ऑर नो. आतमध्ये सरकल्यामुळे ब्रेक मॅग्नेट जास्त फ्लक्स लिंक होईल का नाही, सांगा मला. येस सर. येस सर. ओके, जेव्हा तुम्ही ब्रेक मॅग्नेट हा आतमध्ये सरकवणार, इनवर्ड डायरेक्शनला सरकवणार, मूव्ह करणार, त्या केसमध्ये तुमचा मोर फ्लक्स लिंक्स विथ द ब्रेक मॅग्नेट अँड बिकॉज ऑफ दिस ब्रेकिंग टॉर्क इज प्रोड्यूस. बिकॉज ऑफ दिस ब्रेकिंग टॉर्क इज प्रोड्यूस. यामुळे काय होईल, तुमचा ब्रेकिंग टॉर्क हा तयार होईल. ब्रेकिंग टॉर्क म्हणजेच एक प्रकारचा डिस्कचा स्पीड हा कंट्रोल होईल, किंवा ब्रेक मॅग्नेट त्याला काय करेल, त्याचा टॉर्क हा अप्लाय केल्यामुळे ब्रेक मॅग्नेटचा तुमची डिस्कचा स्पीड हा कंट्रोल मध्ये येईल. क्लिअर, अंडरस्टँड, येस ऑर नो, येस ऑर नो, क्लिअर. येस सर. येस सर. कोणाला काय अडचण, काय परत एकदा सांगू मी, क्लिअर, येस ऑर नो, क्लिअर. रिपीट कर सर. रिपीट करा एकदा. ओके, वन्स अगेन आय रिपीट. डीएसवाय स्टुडंट समजतंय का? डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट लक्ष द्या, सगळ्यांनी डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट लक्ष द्या. डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट आहे का प्रेझेंट? डीएसवाय स्टुडंट प्रेझेंट आहेत का, येस ऑर नो? तो लक्ष द्या, लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्हाला मी सांगितलं एररचं नाव काय आहे, स्पीड एरर. स्पीड एरर म्हणजे काय, एखाद्या वेळेस इंटरनल स्ट्रक्चरमुळे किंवा इंटरनल कॉजेसमुळे तुमचा अल्युमिनियम डिस्कचा स्पीड हा कधी कधी कमी जास्त होतो, किंवा एकदम कमी पण होतो आणि एकदम कधी कधी जास्त पण वाढून जातो. तर त्या एररला काय म्हणतो आपण, स्पीड एरर म्हणतो. एररचा अर्थ समजला का सगळ्यांना अगोदर? एररचा अर्थ समजला का, येस ऑर नो? येस सर. येस सर. तर आता आपल्याला कॉम्पेन्सेशन याच्यासाठी काय करावं लागेल, हा एरर कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला सांगितलं इफ अल्युमिनियम डिस्क, पहिली कंडिशन काय आहे तुमची, जर तुमची डिस्क ही एकदम फास्ट फिरत असेल, एकदम जोरात फिरत असेल, जरी तुम्ही लोड कनेक्टेड नाहीये तुमचा तरी पण तुमची डिस्क ही फिरते जोरामध्ये, तर त्या केसमध्ये काय करायचं, त्या केसमध्ये काय करायचं, ब्रेक मॅग्नेट हा मुव्हेबल असतो. ब्रेक मॅग्नेट काय हा फिक्स नसतो, हा मुव्हेबल असतो. इनवर्ड जाऊ शकतो किंवा आउटवर्ड पण जाऊ शकतो. जर जेव्हा तुमची अल्युमिनियम डिस्क ही फास्ट फिरत असेल त्या केसमध्ये काय करायचं, ब्रेक मॅग्नेटची मुवमेंट काय करायची, इनवर्ड डायरेक्शन ठेवायची. काय करायचं, इनवर्ड डायरेक्शनला सरकवल्यामुळे काय होईल, जो फ्लक्स तयार होतोय, कोणाचा फ्लक्स, शंट मॅग्नेटचा आणि सिरीज मॅग्नेटचा, तो कुठे लिंक होईल, जास्त फ्लक्स कुठे लिंक होईल, या ब्रेक मॅग्नेटला लिंक होईल. आणि या ब्रेक मॅग्नेटला फ्लक्स लिंक झाल्यामुळे त्याचा ब्रेक मॅग्नेट काय करेल, त्याचा स्वतःचा ब्रेकिंग टॉर्क तयार करेल. स्वतःचा काय करेल, ब्रेकिंग टॉर्क तयार केल्यामुळे, ब्रेकिंग म्हणजेच काय, ब्रेक मारणे म्हणजेच काय, थांबवणे. क्लिअर. आणि ब्रेकिंग टॉर्क तयार केल्यामुळे तुमची अल्युमिनियम डिस्कचा स्पीड हा ऑटोमॅटिकली कंट्रोल मध्ये येईल. ओके, दिस इज द फर्स्ट केस. अंडरस्टँड, क्लिअर, क्लिअर, येस ऑर नो, क्लिअर. येस सर. येस सर. मोर फ्लक्स लिंक झाल्यामुळे काय होईल, ब्रेकिंग टॉर्क तयार होईल. कोणाचा, ब्रेक मॅग्नेटचा ब्रेकिंग टॉर्क तयार होईल आणि तो अल्युमिनियम डिस्कला काय करेल, स्पीडला काय करेल, कंट्रोल करेल, कंट्रोल मध्ये आणेल. ही झाली पहिली केस. सेकंड केस मला सांगा त्याच्या अपोजिट कसे असेल. इफ अल्युमिनियम डिस्क रन्स स्लो, इफ अल्युमिनियम डिस्क रन्स स्लो, त्या केसमध्ये काय करणार सांगा मला. यस, जर तुमची अल्युमिनियम डिस्क ही एकदम स्लो फिरत असेल तर त्या केसमध्ये काय करणार, मूव द ब्रेक मॅग्नेट आउटवर्ड साइड. यस, व्हेरी गुड. ब्रेक मॅग्नेट मूव्ह आउटवर्ड. ब्रेक मॅग्नेटला काय करायचं, आउटवर्ड डायरेक्शनला सरकवायचं किंवा मूव्ह करायचं. मूव्ह आउटवर्ड. आउटवर्डला केल्यामुळे काय होईल बरं मला सांगा, आउटवर्डला सरकवल्यामुळे काय होईल. यस, लेस फ्लक्स लिंक्स विथ द ब्रेक मॅग्नेट. व्हेरी गुड. लेस फ्लक्स लिंक विथ द ब्रेक मॅग्नेट, लिंक्स विथ द ब्रेक मॅग्नेट. आणि लेस फ्लक्स तुमचा लिंक झाल्यामुळे ब्रेक मॅग्नेटला
काय होईल, तुमचा जो ब्रेकिंग टॉर्क आहे मॅग्नेटचा तो काय होईल, कमी तयार होईल. आणि ब्रेकिंग टॉर्क हा कमी असल्यामुळे तुमच्या अॅल्युमिनियम डिस्कचा स्पीड हा कंट्रोलमध्ये राहील, किंवा जो स्पीड असेल ऍक्च्युअल मध्ये जेवढा स्पीड पाहिजे आपल्याला ऍज पर लोड कन्झम्पशन किंवा एनर्जी कन्झम्पशन जो स्पीड पाहिजे त्या स्पीड मध्ये तुमची अॅल्युमिनियम डिस्क ही फिरत राहील. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? ओके, सर्वांना समजलं का? स्पीड एररचं कॉम्पेन्सेशन मेथड समजली? हो सर. ओके, कोणाला काय अडचण? डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्स समजलं का? डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्स? ओके, हो सर. फक्त लक्षात घ्या, लॉजिक समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर ठेवा तुमच्या. ओके, मराठीत सांगितलं तरी पण चालेल तुम्ही. सो कन्सेप्ट क्लिअर करत चला, फक्त प्रत्येक सब्जेक्टच्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर करत चला. आणि व्हाय असा प्रश्न स्वतःला विचारत चला, व्हाय. ओके, दिस इज द सेकंड एरर, स्पीड एरर. थर्ड एरर आहे तुमचा फ्रिक्शनल एरर. फ्रिक्शनल एरर थर्ड एरर आहे तुमचा फ्रिक्शनल एरर. तर या शब्दामध्येच अर्थ आहे त्याचा. काय असेल बरं हा एरर, कशामुळे होत असेल बरं सांगा मला. याच्या शब्दामध्येच अर्थ आहे. फ्रिक्शनल एरर म्हणजे काय, कशामुळे होत असेल? फ्रिक्शन. इट इज बिकॉज ऑफ फ्रिक्शन ऑफ रोटेटिंग पार्ट. रोटेटिंग पार्ट म्हणजे बेरिंग असते, जो स्पिंडल तुमचा बेरिंग मध्ये फिक्स असतो, त्या बेरिंगच्या व्हायब्रेशनमुळे किंवा तुमचे जे गिअर मेकॅनिझम असतं, कुठे काउंटिंग मेकॅनिझमला जिथं गिअर मेकॅनिझम असतं, त्या गिअर मेकॅनिझममुळे पण फ्रिक्शन तयार होतात मीटरमध्ये. तर त्या फ्रिक्शनमुळे तुमचा जो मीटर असेल ते मीटर तुम्हाला ऍक्युरेट रिडिंग देत नाही. ओके, दिस एरर इज बिकॉज ऑफ इट इज बिकॉज ऑफ error. It is because of friction produced by फ्रिक्शन मुळे पण of gear mechanism of काउंटिंग मेकॅनिझम. काउंटिंग मेकॅनिझमचं जे गिअर मेकॅनिझम असतं, त्या गिअर्स मुळे पण तुमच्या मीटरमध्ये फ्रिक्शन तयार होतं. तर त्यामुळे तुमचं जे मीटर आहे ते ऍक्युरेट रिडिंग तुम्हाला देत नाही. दिस इज द फ्रिक्शन एरर. क्लिअर? येस ऑर नो? अर्थ समजला का सगळ्यांना? अर्थ समजला का सगळ्यांना? इथे लिहा गिअर असेंब्ली, लिहा गिअर असेंब्ली ऑफ काउंटिंग मेकॅनिझम. तर या दोघांमुळे काय होतं, तुमचा फ्रिक्शन तयार होतं मीटरमध्ये, आणि मीटरमध्ये फ्रिक्शन तयार झाल्यामुळे एरर तयार होतो, तुम्हाला ऍक्युरेट रिडिंग भेटतच नाही मीटरकडनं. त्याला म्हणतो आपण फ्रिक्शनल एरर. ओके, तर याच्यासाठी कॉम्पेन्सेशन मेथड काय आहे? कॉम्पेन्सेशन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये कॉम्पेन्सेशन मेथड विचारतात, बऱ्याच वेळा कॉम्पेन्सेशन मेथड विचारतात. फॉर एक्झाम्पल, फॉर फ्रिक्शनल एरर व्हॉट इज डन फॉर ऍज अ कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशन काय करतात फ्रिक्शनल एरर साठी, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. तर याच्यामध्ये काय करतात, हे जे फ्रिक्शन असतील, तर हे फ्रिक्शन काढून टाकण्यासाठी काय करतात, this error compensated by providing two shading ring on outer limb of shunt magnet. काय करायचं, जे शंट मॅग्नेटचे आउटसाइडचे लिंब असतील, आउटसाइडचे लिंब म्हणजे दीज आर द आउटसाइड लिंब. हे झाला सेंट्रल लिंब, तुम्हाला सांगितलं मी. ओके, तर हे आउटसाइडचे लिंब दिसते का सगळ्यांना? डायग्राम दिसते का? येस ऑर नो? येस सर. डायग्राम दिसते आहे का? यस सर. यस सर.
ओके, दिस इज द शंट मॅग्नेट. तर ह्या दोघांच्या आउटर लिंबवर काय करतात, शेडिंग रिंग बसवतात. शेडिंग रिंग बसवल्यामुळे तुमचा जो फ्रिक्शन असेल ते फ्रिक्शन ऑटोमॅटिकली निग्लिफाय होतं किंवा कमी होऊन जातात. फ्रिक्शन डायरेक्टली निघून जातं बिकॉज ऑफ दिस शेडिंग रिंग्स. ओके, 2 शेडिंग rings are used on the outer limbs. Okay, this is shading ring 1 and this is shading ring number 2. तर या 2 शेडिंग रिंग वापरून आपण आपला जो एरर असेल, फ्रिक्शनल एरर, हा तुम्ही काढून टाकू शकता. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? सर्वांना क्लिअर झाला का? फ्रिक्शनल एरर कसा निग्लिफाय करतात, कसा कॉम्पेन्सेट करतात? क्लिअर? येस ऑर नो? येस सर. ओके, नेक्स्ट एरर आहे क्रीपिंग एरर. क्रीपिंग एरर वरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. क्रीपिंग एरर म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण विचारला जातो क्रीपिंग एरर म्हणजे काय. हा एरर खूप महत्वाचा आहे, क्रीपिंग एरर, कारण हा बऱ्याच घरामध्ये हा क्रीपिंग एरर होत असतो. घराचे जे मीटर्स असतात, क्रीपिंग एरर हा म्हणजे आता शक्यतो हे मीटर गेलेले, हे मीटर नाही आता आपल्या घरी. आपल्या घरी कोणते मीटर आहे? इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहेत. 4th एरर आहे क्रीपिंग एरर. 4th नंबर आहे क्रीपिंग एरर. तर आता क्रीपिंग एरर म्हणजे काय? तर आता क्रीपिंग एरर म्हणजे काय? तर क्रीपिंग एरर म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा होतो, कधी कधी तुमची अल्युमिनियम डिस्क ही एकदम स्लो फिरत राहते, एकदम स्लो. जरी तुमचा लोड हा कनेक्ट नाहीये सर्किटला, जरी तुमचा लोड, तुम्ही जरी इलेक्ट्रिसिटी वापरत नाहीये, जरी तुम्ही वीज वापरत नाहीये, तरी पण तुमचं जे मीटर आहे, त्या मीटरची डिस्क आहे, ती डिस्क ही एकदम कमी स्पीडने हळूहळू फिरत असते. ओके, तुम्ही कधी कधी बघितलं असेल, म्हणजे तुम्ही जुन्या काळामध्ये होतं तसं, की जरी तुम्ही सर्व लाईट बंद केली, सगळा लोड डिस्कनेक्टेड आहे तुमचा, टीव्ही बंद आहे, फ्रीज बंद आहे, सगळं बंद आहे, तरी पण तुमची अल्युमिनियम डिस्क ही एकदम स्लो फिरत असते. तर त्याला काय म्हणतो आपण? क्रीपिंग एरर म्हणतो. समजतंय सर्वांना? क्लिअर? येस ऑर नो? क्रीपिंग एररचा अर्थ समजला का सगळ्यांना? क्लिअर? सर्वांना अर्थ समजतोय क्रीपिंग एररचा? येस ऑर नो? आवाज येतोय का माझा? आवाज येतो आहे का? हो सर. क्रीपिंग एररचा अर्थ काय होतो? जरी पण तुम्ही तुमचा लोड हा पूर्ण डिस्कनेक्टेड आहात, पूर्ण तुम्ही लोड पूर्ण काढून टाकलेला आहे, तरी पण तुमची जी अल्युमिनियम डिस्क असेल, ती अल्युमिनियम डिस्कचा स्पीड हा काहीतरी एकदम कमी असतो, काहीतरी स्पीडने तुमची अल्युमिनियम डिस्क ही फिरत राहते. जरी पण तुम्ही काहीच इलेक्ट्रिसिटी वापरत नाहीये, तरी पण अल्युमिनियम डिस्क ही हळूहळू फिरतच राहते काही ना काही स्पीडने. त्या एररला काय म्हणतो आपण? क्रीपिंग एरर म्हणतो. क्लिअर? येस ऑर नो? येस सर. अर्थ समजला क्रीपिंग एररचा? फक्त मराठीमध्ये सांगतोय, लक्षात घ्या, की जरी पण तुम्ही इलेक्ट्रिसिटी वापरत नाहीये, जरी पण तुम्ही काहीच लोड वापरत नाहीये, तरी पण तुमची अल्युमिनियम डिस्क ही, मीटरची अल्युमिनियम डिस्क ही काही ना काही स्पीडने, एकदम कमी स्पीडने किंवा स्लो स्पीडने फिरत राहते. त्या स्पीडला काय म्हणतो, त्या एररला काय म्हणतो आपण? क्रीपिंग एरर म्हणतो. क्लिअर? येस ऑर नो? येस सर. येस सर. ओके, तर हे कशामुळे होतं? तर हे कशामुळे होतं? इट इज बिकॉज ऑफ, फर्स्ट पहिला कारण काय याच्यामुळे? इट इज बिकॉज ऑफ इनकरेक्ट फ्रिक्शन कॉम्पेन्सेशन. जर तुम्ही फ्रिक्शन कॉम्पेन्सेशन व्यवस्थित केलं नाही, तर हा एरर तयार होतो, क्रीपिंग एरर हा तयार होतो. फ्रिक्शन कॉम्पेन्सेशन कसं करत होतो आपण? काय सांगितलं तुम्हाला मी कॉम्पेन्सेशन मध्ये? फ्रिक्शन कॉम्पेन्सेशन कसं करत होतो सांगा मला. याच्या अगोदर आपण एरर बघितला, काय करत होतो फ्रिक्शन एरर मध्ये? यस, 2 शेडिंग रिंग यूज. 2 शेडिंग रिंग आपण वापरत होतो आउटर लिम्बला 2 शेडिंग रिंग वापरत होतो. पण जर त्या जागी आपण एकच जर शेडिंग रिंग वापरली, तर त्याच्यामुळे हा एरर तयार होतो, क्रीपिंग एरर तयार होतो. म्हणजे काय होतं? जर तुम्ही इनकरेक्ट फ्रिक्शन कॉम्पेन्सेशन केलं, जर तुम्ही प्रॉपर इनकरेक्ट कॉम्पेन्सेशन नाही केलं, तर तुमचा हा एरर तयार होतो, क्रीपिंग एरर हा तयार होतो. दिस इज द फर्स्ट कॉज. समजला का कशामुळे होतो क्रीपिंग एरर? पहिलं कारण समजलं का? येस ऑर नो? येस सर. येस सर. ओके, सेकंड आहे व्हायब्रेशन. सेकंड कारण कोणतं आहे याच्यासाठी? व्हायब्रेशन. जर व्हायब्रेशन असतील कंटिन्यू मीटर मध्ये, तर त्या व्हायब्रेशनमुळे पण तुमची मीटरची जी अल्युमिनियम डिस्क आहे, ती काही स्पीडला, काही नाही स्पीडला फिरत राहते. इट इज बिकॉज ऑफ व्हायब्रेशन. लास्ट आहे स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड.
स्ट्रे म्हणजे काय? एक्सटर्नल. स्ट्रेचा अर्थ काय होतो? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे पण तुमची अॅल्युमिनियम डिस्क ही फिरत राहते स्लो स्पीडला. तर असे प्रकारचे 3 कारण आहेत की ज्याच्यामुळे तुमची अॅल्युमिनियम डिस्क ही काहीतरी स्लो स्पीडला फिरत राहते. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? कारण समजले का तुम्हाला Yes, sir. सर्वांना? येस सर. ओके. सो आता याचं कॉम्पेन्सेशन म्हणजे हा एरर कसा कमी करायचा किंवा कसा काढून टाकायचा, तर यासाठी काय करतात कंपनीमध्ये एनर्जी हा एरर काढण्यासाठी, कारण हा एरर प्रत्येक घरामध्ये असतो. तुम्हाला तुमच्या घरामध्ये नसेल हे मीटर, पण अगोदरच्या काळामध्ये जरी तुम्ही लोड तुमचा पूर्ण काढून टाकलेला, तुमचे लाईट बंद असतील सगळे, तरी पण तुमचं मीटर काही स्पीडला एकदम मायक्रो स्पीडला काही ना काही स्पीडला थोडं तुमचं मीटरचं डिस्क फिरत राहते. हा एरर प्रत्येक घरामध्ये असतो. तर त्यासाठी काय करतात? कॉम्पेन्सेशन काय करतात? कॉम्पेन्सेशन काय करतात? फॉर एक्झाम्पल ही अॅल्युमिनियम डिस्क मी काढतो, ड्रॉ करतो. ही तुमची अॅल्युमिनियम डिस्क आहे. ओके. आणि हा तुमचा काय मध्ये स्पिंडल. ही तुमची अॅल्युमिनियम डिस्क आहे, फिरणारी अॅल्युमिनियम डिस्क आहे. तर काय करतात? 2 ड्रिल करतात तयार. 2 ड्रिल तयार करतात अपोजिट टू स्पिंडल. स्पिंडलच्या अपोजिट काय करतात? 2 ड्रिल करतात. 2 ड्रिल केल्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड असते, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड किंवा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होते? डिस्टर्ब होते. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब झाल्यामुळे तुमचा जो स्पीड असेल, क्रिपिंग एरर किंवा व्हायब्रेशन असतील, ते व्हायब्रेशन ऑटोमॅटिकली कमी होऊन जातात. क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? येस ऑर नो? काय सांगितलं तुम्हाला मी? टू प्रिव्हेंट दिस 2 होल्स आर ड्रिल इन द डिस्क. 2 ड्रिल करतात म्हणजे डिस्क मध्ये काय करतात? ड्रिल पाडतात, होल पाडतात. 2 होल पाडतात विच अपोजिट टू स्पिंडल. स्पिंडलच्या अपोजिट डायरेक्शनला काय करतात? होल तयार करतात डिस्क वरती. ते होल तयार केल्यामुळे, ड्रिल केल्यामुळे काय होईल? तुमची जी मॅग्नेटिक फील्ड असेल ती काय डिस्टर्ब होते. त्याच प्रकारे तुमचे व्हायब्रेशन असतील, व्हायब्रेशन पण निघून जातात. क्लिअर? येस ऑर नो? कॉम्पेन्सेशन समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. सर्वांना समजलं का? कॉम्पेन्सेशन मेथड फॉर क्रिपिंग एरर समजलं का? काय करतात? 2 ड्रिल करतात, 2 होल्स तयार करतात डिस्क वरतीच हे होल तयार करतात आणि हा एरर काय करतात? कमी करतात किंवा काढून टाकतात. हे 2 होल केल्यामुळे काय होतं? तुमची जी मॅग्नेटिक फील्ड असते, स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड, ती पूर्ण डिस्टर्ब होते. त्याचा काही इफेक्ट आपल्या याच्यावरती होत नाही डिस्क वरती, आणि व्हायब्रेशन पण ऑटोमॅटिकली कमी होऊन जातात. येस ऑर नो? क्लिअर? समजले Yes, sir. सगळ्यांना? Yes, sir. ओके. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल कॉम्पेन्सेशन मेथड. म्हणजे हे काय आपण घरी करत नाही, लक्षात घ्या. हे काय आपण घरी करत नाही, डिस्क काढतो आणि डिस्क मध्ये ड्रिलिंग करतो, हे आपण करत नाही. तर जेव्हा कंपनीमध्ये मीटर तयार होतं, मॅन्युफॅक्चरिंग करतात कंपनीमध्ये, तेव्हा मीटरमध्ये कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करतानाच मीटरमध्येच ऑलरेडी असे होल तयार करून टाकतात, जेणेकरून हा एरर राहत नाही. क्लिअर? ओके. तर अशा प्रकारे दिस इज द कॉम्पेन्सेशन मेथड फॉर क्रिपिंग एरर. समजलं का सगळ्यांना? येस ऑर नो? येस सर. Yes, sir. सर्वांना एरर समजले? आणि शेवटचे जे एरर आहे, टेम्परेचर एरर आणि ओव्हरलोड एरर. तर हे एरर आपल्या सर्किटमध्ये खूप कमी असतात, या मीटरमध्ये खूप कमी असतात सिंगल फेज मध्ये. 3 फेज मीटरमध्ये ते एरर खूप जास्त असतात, ओव्हरलोड आणि टेम्परेचर एरर. ओके. तर हे 4 एरर तुम्हाला माहित पाहिजे. जे 4 आपण एरर शिकलो, कोणते कोणते शिकलो? मला एररचे नावं सांगा. यस, एररचे नावं सांगा मला. कोणते कोणते एरर आपण बघितले? फेज अँगल एरर, स्पीड एरर, फ्रिक्शनल एरर, क्रिपिंग एरर. यस, फेज अँगल एरर, सेकंड आहे स्पीड एरर, नंतर फ्रिक्शनल एरर, आणि लास्ट आहे कोणता? क्रिपिंग एरर. Creeping error. ओके. तर असे 4 एरर तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. ह्या 4 एररचा अभ्यास करून ठेवायचा, कारण याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न खूप वेळा विचारले जातात. आणि 5 नंबरचा आणि 6 नंबरचा आहे टेम्परेचर एरर, आणि 6 नंबर आहे ओव्हरलोड एरर.
तर हे एरर सिंगल फेज मध्ये खूप कमी प्रमाणात असतात. सिंगल फेज मध्ये हे एकदम निग्लिजिबल असतात. हे कशामध्ये जास्त असतात? 3 फेज मीटर मध्ये जास्त असतात. टेम्परेचर आणि ओव्हरलोड एरर. सिंगल फेज मध्ये हे एरर राहत नाही. सिंगल फेज मध्ये पहिले 4 एरर हे खूप प्रमाणात असतात. फेज अँगल, स्पीड एरर, फ्रिक्शनल आणि क्रिपिंग. ओके, अशा प्रकारे एरर समजले का सगळ्यांना? येस ऑर नो? क्लिअर? क्लिअर? येस सर. सर्वांना समजले का एरर्स? एरर्स इन एनर्जी मीटर समजले का? हो सर. ओके. हो सो अशा प्रकारे आपला एररचा पार्ट संपलेला आहे. आपण आता नेक्स्ट लेक्चरला कॅलिब्रेशन हा शेवटचा टॉपिक बघणार आहे, कारण कॅलिब्रेशनला 1 तास लागून जातो कॅलिब्रेशन हा टॉपिक संपायला. कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटर, त्यासाठी सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. सिंपल आहे कॅलिब्रेशन पण पार्ट. कॅलिब्रेशन मध्ये काय करतो आपण? कोणी सांगू शकेल मला? आपण कॅलिब्रेशन ऑफ शिकलो, वॅटमीटर शिकलो, एमीटरचं शिकलो, व्होल्टमीटरचं शिकलो. कॅलिब्रेशन मध्ये काय करतो आपण? कोणी सांगू शकेल? कॅलिब्रेशन आपण का करतो? सांगता येईल कोणाला? यस, व्हेरी गुड. एरर्स फाइंड आउट करण्यासाठी आणि त्याच्यानुसार आपल्याला एरर कमी करण्यासाठी आपण काय करतो? कुठल्या पण मीटरचं कॅलिब्रेशन करतो. जेवढे मीटर्स आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपल्या डिपार्टमेंटमध्ये जेवढे मीटर्स आहेत, या सर्व मीटरचं कॅलिब्रेशन हे झालेलं पाहिजे. कॅलिब्रेशनमुळे काय फायदा होतो? बिकॉज ऑफ कॅलिब्रेशन द एरर्स आर रिड्युस्ड. एरर्स हे खूप कमी प्रमाणात असतात. मग कॅलिब्रेशन जर तुम्ही कंटिन्युअसली कॅलिब्रेशन केलं मीटरचं, तर कॅलिब्रेशन केल्यामुळे त्या मीटरची इफिशियन्सी किंवा मीटरचा परफॉर्मन्स हा चांगल्या प्रकारे राहतो मेंटेन. तर त्यासाठी कॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे. तर सेम कॅलिब्रेशन आपल्याला एनर्जी मीटरचं करायचं आहे. तर डिफरंट प्रोसिजर फॉर कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटर. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण कॅलिब्रेशन हा पार्ट बघणार आहोत. सर्वांना एरर समजले का? सर्वांना एरर समजले? येस ऑर नो? हो Yes, सर. sir. येस सर. येस सर. ओके, सो आज मी नोट्स टाकतो तुम्हाला या एररच्या. तर सर्वांनी नोटबुक मध्ये लिहायचे आहेत आणि आपली नोटबुक मेंटेन ठेवायची आहे. सर्व नोट्स लिहिता आहेत ना आपल्या नोटबुक मध्ये? लिहिताय का तुम्ही नोट्स सगळ्या? हो सर. हो सर. येस सर. येस सर. आपली जी नोटबुक आहे ती नोटबुक मेंटेन ठेवा, बिकॉज तुम्हाला एक्झामला हीच नोटबुक तुम्हाला कामी पडणार आहे. म्हणून सर्वांनी आपली नोटबुक मेंटेन ठेवा. अटेंडन्स प्लीज. रोल नंबर 1, 2, प्रेझेंट सर. 3, प्रेझेंट सर. 4, प्रेझेंट सर. 5, प्रेझेंट सर. 6, प्रेझेंट सर. 7, प्रेझेंट सर. 8, प्रेझेंट सर. 9 प्रेझेंट आहेत. प्रेझेंट सर. 10, प्रेझेंट सर. 11, प्रेझेंट सर. 12 is present. रोल नंबर शिवाई, रोल नंबर 5. येस सर. तुम्ही ते मला फोटो पीडीएफ नाही पाठवली आज, मला तेवढी सेंड करा 5, 6 आणि 7 नंबरची बनवून. हो सर करते. ओके. रोल नंबर 13, प्रेझेंट सर. 14, प्रेझेंट सर. 15, प्रेझेंट सर. 16, प्रेझेंट सर. 17, प्रेझेंट सर. 18, प्रेझेंट सर. 19, प्रेझेंट सर. 20, प्रेझेंट सर. 21, प्रेझेंट सर. 22, प्रेझेंट सर. 23, प्रेझेंट सर. 24, प्रेझेंट सर. 25, 26, प्रेझेंट सर. 27, प्रेझेंट सर. 28, प्रेझेंट सर. 29, प्रेझेंट सर. 30, प्रेझेंट सर. 31,
32, Present, sir. 33, 34, Yes, sir. 35, 36, Present, sir. 37, Present, sir. 38, Present, sir. 39, 40, Present, sir. 41, 42, Present, sir. 43, 44, 43 प्रेझेंट आहेत का? 43 प्रेझेंट आहे का? हो सर. 44, Present, sir. 45, 46, 47, Present, sir. 48, 49, 50, 49 present. 50, 51, 52, Yes, sir. 53, Present, sir. 54, 55, Present, sir. 56, Present, sir. 57, Present, sir. 58, 59,